गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्य या जीवनामध्ये खूप आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्येच बघा विवाह हा मनुष्याच्या जीवनामधील सर्वात आनंदाचा क्षण असतो। आणि हा आनंदाचा क्षण द्विगुणित कधी होतो? जेव्हा आपल्याला मनासारखी पत्नी मिळते। पत्नीला बघा मनासारखा पती मिळतो, म्हणजेच मुलाला मनासारखी मुलगी मिळते, तेव्हाच होतो ना। जर संसार एका गाडीच्या चाकेवर चालतो का? बघा दोन्ही चाकं जर असतील ना तर संसाराची गाडी व्यवस्थित चालत असते। पण जर आपण लग्न केल्यानंतर आपली पत्नी आणि पतीचं योग्य जुळलं नाही तर जीवनामध्ये आनंद निर्माण होईल का? कधीच होणार नाही। पती पत्नीचं जेव्हा योग्य प्रकारे मनं जुळली जातात, भांडणं होत नाहीत, तेव्हा जीवनामध्ये आनंद निर्माण होतो ना। आपण या जीवनामध्ये बघत असतो की काही नवरा बायको असतात की ती जरीही त्यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला ना तरीही त्यांचं मनं जुळली जात नाही। त्याचं कारण काय असतं? तर प्रत्येकाचा स्वभाव असतो, प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव असतात। पण जो जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्या जीवनामध्ये मीपणा नसतो, अहंकार नसतो, त्याच पती पत्नीचं नातं आहे ना, संसार आहे, व्यवस्थित टिकत असतो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे माणसाचा स्वभाव कसा असला तरी चालेल, पण पती पत्नीनं एकमेकांना सांभाळून घ्यायला हवं। जी पत्नी आपल्या नवऱ्याला सांभाळून घेत नाही तिचा संसार कधीच चांगला होत नाही। म्हणजेच काय? म्हणजेच बघा आपण या निरूपणामध्ये अशा 3 मुली पाहणार आहोत। त्यांचा असा स्वभाव असतो ना की जर एखाद्या मुलाने त्या मुलींसोबत लग्न केलं तर त्यांनी किती प्रयत्न केला तरीही त्यांचं लग्नानंतर कधीच चांगलं पटत नाही। अशा 3 मुली कोणत्या आहेत या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। लग्न हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आहे। मग अशा वेळी आपल्याला आपला जोडीदार निवडताना खूप काळजी घ्यावी लागते। जर जोडीदार चांगला असेल ना तर आपलं आयुष्यसुद्धा सुखपूर्वक व्यतीत होत असतं। परंतु जर जोडीदार तसा नसेल तर मात्र जीवनातील कटकटी संपत नाहीत। बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू। एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता आणि तो खूपच विद्वान होता आणि सदाचारीसुद्धा होता। त्याचबरोबर त्या ब्राह्मणाची बायकोसुद्धा खूपच सुशील होती आणि पतिव्रता स्त्री होती। ती घरातील कामकाजांमध्ये खूप चतुर होती। ब्राह्मण आणि ब्राह्मणीला 2 मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी होती। आई वडील दोन्ही मुलांवर खूप प्रेम करायचे आणि त्यांना सद्गुणी आणि सदाचारी बनवण्याचा प्रयत्न करत असत। मुलगा मोठा होता आणि मुलगी छोटी होती। ब्राह्मणाची मुलगी खूप संस्कारी होती आणि आईवडिलांचा तिच्यावर विशेष प्रेमसुद्धा होतं। हळूहळू दिवस पुढे सरकत होते आणि बघता बघता मुलगी मोठी झाली आणि विवाह योग्यसुद्धा झाली होती। आईवडिलांना समजलं बघा की त्यांची मुलगी विवाह योग्य झाली आहे। त्यांनी कधी विचारसुद्धा केला नव्हता की आता आपल्याला आपल्या मुलीसाठी वर शोधावा लागेल। एके दिवशी जेव्हा मुलगी आईसोबत स्वयंपाकगृहामध्ये काम करत होती तेव्हा आईला समजलं की माझी मुलगी आता विवाह योग्य झाली आहे, तिच्यासाठी आता योग्य वर शोधावा लागेल। त्या दिवशी संध्याकाळी ब्राह्मणीने तिच्या नवऱ्याला सांगितलं आपली मुलगी विवाह योग्य झाली आहे, आता आपल्याला हिच्या विवाहाची काळजी करायला पाहिजे। तेव्हा ब्राह्मण म्हणाला तू अगदी योग्यच म्हणत आहेस, आता आपण लवकरात लवकर आपल्या मुलीचे योग्य वर बघून लग्न लावून देऊ। ब्राह्मण मुलीच्या लग्नाची
बघा काळजीमध्ये राहू लागला. तो ब्राह्मण असल्या कारणानं त्याने मुलीची कुंडली पाहिली. त्याला पाहायचं होतं की मुलीचा विवाह कधी केल्यामुळं तिचा विवाह सफळ ठरेल. पंचांग पाहिल्यानंतर ब्राह्मणाला समजलं की मुलीचा विवाह याच महिन्यामध्ये करायला हवा. बघा पुढे 3 वर्षापर्यंत मुलीचा विवाह योग्यच नाही. आणि हा सर्व प्रकार पाहून ब्राह्मणाला खूप जास्त भीती वाटली. ब्राह्मणीने जेव्हा ब्राह्मणाला विचारलं, तुम्ही इतके का घाबरलेले आहात, तेव्हा ब्राह्मणाने सांगितलं, आपल्या कन्येचा विवाह आहे ना, तो याच महिन्यामध्ये आपण केला पाहिजे. पुढे 3 वर्षापर्यंत तिच्या विवाहाचा योग बनत नाही. आणि या महिन्यामध्ये बघा, या महिन्यामध्ये सुद्धा फक्त एकच दिवस आहे जो दिवस तिचा विवाह करण्यायोग्य आहे, आणि तो आहे शुक्ल पक्षातील पंचमी. ब्राह्मणाच्या तोंडून हे सर्व ऐकल्यानंतर ब्राह्मणीसुद्धा खूप बेचैन झाली. परंतु थोडा वेळ विचार केल्यानंतर ती म्हणाली, अजून तर शुक्ल पक्षातील पंचमीला 15 दिवस बाकी आहेत. जर आपण योग्य प्रकारे प्रयत्न केले ना, तर आपल्या मुलीसाठी योग्य वर आपण शोधू शकतो. आणि अशा प्रकारे आपण आपल्या मुलीचा याच महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील पंचमीला विवाह लावून देऊ शकतो. जर आपण 3 वर्ष थांबलो तर आपली मुलगी खूप जास्त मोठी होईल. बघा, लक्ष देऊन ऐका. या कथेचं सार आहे ना, तुमच्या जीवनामध्ये नक्कीच उपयोगी पडणार आहे. आणि आपण पाहत आहोत की अशा कोणत्या 3 प्रकारच्या मुली आहेत. त्या मुलींसोबत कधी विवाह करू नये. बघा, पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही. बघा, आता आपण पुढे पाहूया. बघा, त्या ब्राह्मणानं त्या ब्राह्मणीला सांगितलं, जर आपण 3 वर्ष थांबलो ना, तर आपली मुलगी खूप जास्त मोठी होईल. त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर या 15 दिवसामध्ये आपल्या मुलीसाठी योग्य तो वर शोधावा लागणार आहे. ब्राह्मण विचार करू लागला, बायको ठीकच म्हणत आहे, 3 वर्ष थांबणं शक्य नाही. तेव्हा ब्राह्मणानं लगेच लग्न जमवणाऱ्या बघा एका महिलेला बोलवलं आणि तिला स्पष्टपणे सांगितलं की माझ्या मुलीसाठी योग्य वर शोधायचा आहे आणि तिचा विवाह याच महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला करायचा आहे. कारण जर तिचा विवाह या महिन्यामध्ये झाला नाही तर पुढची 3 वर्षे तिच्या विवाहासाठी योग्य मुहूर्त नाही. बघा, त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर माझ्या मुलीसाठी योग्य वर शोधा, असं ब्राह्मण लग्न त्या जमवणाऱ्या त्या महिलेला म्हणाला. तेव्हा ती महिलासुद्धा ठीक आहे असं म्हणून तिथून निघून जाते. त्यानंतर ती एका गावामध्ये पोचते. तिथे गेल्यानंतर तिला एक सुशिक्षित आणि सुयोग्य असा ब्राह्मण युवक मिळतो. त्या महिलेनं त्या युवकाला योग्य वर समजून त्याच्यासोबत ब्राह्मणाच्या मुलीचा विवाह पक्का करतो आणि विवाहासाठी शुक्ल पक्षातील पंचमीचा दिवस निश्चित केला आणि ती पुन्हा परत आली. इकडे लग्न जमवणारी ती महिला घरातून गेल्यानंतर लगेचच ब्राह्मणाच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येऊ लागतात. तो विचार करू लागतो, ही तर लग्न जमवणारी महिला आहे, माहीत नाही माझ्या सुशील आणि गुणवती कन्येसाठी ही कशा प्रकारे वर पाहिल. लग्न जमवणं हे हिचं काम आहे आणि त्यामुळं ही माझ्या मुलीकडे विशेष लक्ष देणार नाही आणि घाई गडबडीने कुठल्याही मुलासोबत माझ्या कन्येचा विवाह पक्का करेल. परंतु असं होता कामा नये. वेळ कमी आहे, परंतु जर आता चूक झाली ना तर मग ती सुधारता येणार नाही. त्याचबरोबर विवाह संबंध एक पवित्र संबंध आहे. वर आणि वधू यांचा स्थायी संबंध आहे. 2 जीवांचा शेवटपर्यंत साथ निभवण्याचा हा संबंध आहे. मग असा संबंध, असं नातं ठरवताना जर घाई गडबड झाली तर काही विचार न करता हे नातं पक्क केलं तर हे माझ्या मुलीच्या भविष्यासोबत एक प्रकारचं खेळ खेळल्यासारखं असणार आहे. मी त्या महिलेला माझ्या मुलीसाठी मुलगी आणि मुलगा शोधायला सांगून खूप मोठी चूक केली आहे. ज्या मुलीला मी इतक्या लाडाप्रेमाने वाढवलं आहे, मग तिच्यासाठी मी थोडासा त्यागसुद्धा करू शकत नाही का? बघा, मी असं मुळीच करणार नाही. माझ्या मुलीसाठी मी स्वतः मुलगा शोधेल. माझ्या मुलीचं लग्न
3 वर्षानंतर झालं तरीसुद्धा चालेल, परंतु मला माझ्या मनासारखा वर जेव्हापर्यंत मिळत नाही ना तेव्हापर्यंत मी माझ्या मुलीचा विवाह करणारच नाही. हाच विचार करून ब्राह्मण ताबडतोब उठला आणि ब्राह्मणीला तिच्या मनातलं सर्व काही सांगून टाकलं आणि वर शोधण्यासाठी तो स्वतः निघून गेला. एका गावामध्ये गेल्यानंतर ब्राह्मणाला असा वर सापडला सुद्धा जसा तो वर शोधत होता आणि त्यानं ताबडतोब त्या मुलासोबत त्याच्या मुलीचा विवाह पक्का केला आणि विवाहाची तिथी सांगून तो परत घरी आला. इकडे ब्राह्मण घरातून गेल्यानंतर ब्राह्मणीला खूपच काळजी वाटू लागली होती. ती विचार करू लागली होती, लग्न जमवणारी ती महिला ती निर्बुद्धी आहे. ती माझ्या मुलीसाठी वर शोधताना अशी काळजी घेणार नाही जशी स्वतःची आई तिच्या मुलीसाठी वर शोधताना काळजी घेत असते. त्या महिलेला काय माहीत की आमचं घर किती प्रतिष्ठित आहे. माझी मुलगी तर गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहे. एखाद्या घरामध्ये जर ती गेली ना तर घराला उजळून टाकेल. जर त्या महिलेनं एखाद्या निर्धड आणि किंवा कुरूप युवकासोबत माझ्या मुलीचा विवाह पक्का केला तर माझी मुलगी आयुष्यभर आम्हाला दोष देत राहील आणि त्याचबरोबर मलासुद्धा आयुष्यभर ही खंत राहील की मी तेव्हा घाई का केली. माझ्या नवऱ्यानं हे खूप वाईट केलं जे त्या लग्न जमवणाऱ्या महिलेला मुलीसाठी योग्य वर शोधण्यासाठी पाठवलं. आता त्यांना त्यांची चूक कळली आहे आणि आता ते स्वतः कन्येसाठी वर शोधण्यासाठी गेले. परंतु यामुळं सुद्धा काहीच होणार नाही, कारण ते सुद्धा मुलीसाठी योग्य वर शोधतील असं मला वाटत नाही. ते फार तर फार काय बघतील की मुलगा शिकलेला असावा, तंदुरुस्त असावा, मग त्याच्या घरामध्ये धन संपत्ती असो अगर नसो, त्यांना काय माहीत एका स्त्रीला काय काय हवं असतं. मला तर असा मुलगा पाहिजे जो सुंदर असावा, स्वस्थ असावा, धनवान, उदार मनाचा आणि चांगल्या चरित्राचा सुद्धा असावा. वेळ खूप कमी आहे आणि घाई गडबडीने चुकी होण्याची खूप संभावना असते आणि म्हणूनच मी माझ्या मुलीसाठी स्वतः वर शोधेल. माझा नवरा माझं म्हणणं ऐकतो, त्यामुळे तो माझं हे म्हणणंसुद्धा नक्कीच ऐकेल आणि जर नाही ऐकलं तर मी जबरदस्तीने त्याच्याकडून ऐकवून घेईल. माझ्या मुलीवर माझा खूप अधिकार आहे. मी त्या लग्न जमवणाऱ्या महिलेचं काहीच ऐकणार नाही किंवा माझ्या नवऱ्याचं सुद्धा ऐकणार नाही. शेवटी माझ्या मुलीच्या आयुष्यभराचा प्रश्न आहे. त्यानंतर ती ब्राह्मणीसुद्धा मुलीसाठी योग्य वर शोधण्यासाठी निघते. जाताना तिने मुलाला सर्व हकीकत सांगितली व ती तिथून निघून जाते. त्यानंतर ब्राह्मणी चालत चालत एका अशा गावात पोचते जिथे तिला तिच्या मनाप्रमाणे मुलगा सापडला. मग तिने तिच्या मुलीचं लग्न त्या मुलासोबत पक्क केलं आणि तिथून सांगून ती घरी परत येते. दुसरीकडे ब्राह्मणी घरातून गेल्यानंतर मुलीचा भाऊ विचार करतो, लग्न जमवणारी ती महिला तर तिचं काम करत आहे, कशाही प्रकारे ती तिचं काम पूर्ण करेलच. तिला वर शोधण्यासाठी सांगितलं आहे, मग ती वर शोधेल. मग तो कसाही असला तरी चालेल. तर वर शोधल्यानंतर तिचं काम संपेल, परंतु नंतर सर्व भोगावं लागेल ना, ते आम्हालाच भोगावं लागणार आहे. आईवडिलांवर काही जबाबदारी नक्कीच आहे, परंतु माझ्यापेक्षा जास्त नाही. ते त्यांच्या मनाप्रमाणे वर शोधतील. बाबा हेच पाहतील ना की मुलगा शिकलेला असावा, आई हे पाहिल की मुलगा सुंदर आणि धनवान असावा. परंतु इतकं पुरेसं नाही. आई वडील तर काही दिवसानंतर स्वर्गवासी होतील, परंतु आमचे होणारे जावई आणि त्यांच्या परिवारातील लोक यांच्यासोबत माझा संबंध जास्त येईल. मला असं वाटत आहे की माझ्या बहिणीसाठी जो वर शोधला जावा ना तो स्वभावाने चांगला असावा, मिळून मिसळून राहणारा असावा. त्याचबरोबर त्याच्या परिवारातील लोक सभ्य असावे, चांगल्या स्वभावाचे असावे, ज्यामुळं माझी बहीण आहे ना सासरी गेल्यानंतर आनंदाने राहील. तिला कोणत्याही प्रकारचे दुःख होणार नाही आणि ती जर आनंदी असेल ना तर मी सुद्धा आनंदित राहील.
मुलगा शिकलेला असला, सुंदर असला, धनवान असला, परंतु जर तो सभ्य आणि समजूतदार नसला, मग घरामध्ये सारखी सारखी भांडणं होत राहतील आणि त्यामुळं माझ्या बहिणीला आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल. आणि म्हणूनच मी माझ्या मनासारखा वर माझ्या बहिणीसाठी शोधेन. आईवडील नाराज झाले तरीसुद्धा चालतील, परंतु माझ्या बहिणीसाठी वर मी माझ्या मनाप्रमाणेच शोधेल. हाच विचार करून मुलीचा भाऊ उठतो आणि घराची जबाबदारी नोकराच्या हवाले सोपून तो त्याच्या बहिणीसाठी वर शोधण्यासाठी जातो. तो सुद्धा एका दुसऱ्या गावामध्ये जातो आणि तिथे त्याच्या मनासारखा वर त्याला सापडतो. तिथे जाऊन त्याने त्याच्या बहिणीचं नातं पक्क करतो आणि लग्नाची तिथीसुद्धा पक्की करतो आणि त्यानंतर तो घरी परत येतो. अशा प्रकारे लग्न जमवणारी ती महिला, ब्राह्मण, ब्राह्मणी आणि मुलीचा भाऊ या चौघांनी 4 गावांमध्ये जाऊन 4 ठिकाणी मुलीचं लग्न पक्क केलं होतं बघा. आणि लग्न जमवणारी ती महिला, ब्राह्मण, ब्राह्मणी आणि मुलगा चौघेही जेव्हा घरी आले तेव्हा आपापसामध्ये बोलल्यानंतर त्यांना समजलं की चौघांनी 4 गावांमध्ये जाऊन वेगवेगळ्या 4 वरांची निवड केली आहे आणि त्यानंतर सर्वांना लग्नासाठी एकच तिथी सांगितली आहे, ती म्हणजे शुक्ल पक्षातील पंचमी. जेव्हा ही गोष्ट ब्राह्मणाला समजली तेव्हा ब्राह्मणाला खूप जास्त काळजी वाटू लागली. त्याने लगेचच लग्न जमणाऱ्या त्या महिलेला सांगितलं की तू त्या 3 गावांमध्ये जा जिथे तू ब्राह्मणाने आणि माझ्या मुलाने नातं पक्क केलं आहे. तिथे जाऊन लग्न होऊ शकत नाही असं सांगून ये. ब्राह्मणाच्या तोंडून हे बोलणं ऐकल्यानंतर लग्न जमवणारी ती महिला खूपच टेन्शनमध्ये आली. काय बोलावं तिला काही कळत नव्हतं. जर त्या महिलेनं आज एक नातं पक्क केलं आहे ना आणि उद्या जाऊन जर तिने हे नातं तोडलं तर यामुळे तिचं नाव खराब होईल आणि त्यामुळे समाजामध्ये तिची काहीच इज्जत राहणार नाही. त्यामुळे तिने विचार केला की मी ठरवलेलं नातं तोडणार नाही. मी ब्राह्मण आणि ब्राह्मणी आणि मुलाने ठरवलेलं नातं तोडेन. अशा प्रकारे लग्न जमवणाऱ्या त्या महिलेचं तेच केलं. ती त्या ठिकाणी 3 ठिकाणावर जाते आणि ब्राह्मणाने जो संदेश दिला आहे तो त्या तिघांनाही सांगते. परंतु त्या 3ही मुलांच्या घरच्यांनी त्या लग्न जमवणाऱ्या महिलेचं काही एक ऐकलं नाही आणि ते लग्नाची तयारी आणखी जोरात करू लागले. ते विचार करू लागले, नातं तर तोच तोडू शकतो ज्यानं नातं पक्क केलं आहे. ही महिला कोणीतरी मुलाकडच्यांची विरोधी असेल, त्यामुळे ती असं लग्न तोडण्यासाठी आली आहे आणि त्यामुळं मुलाकडच्यांनी त्या महिलेचं काहीच ऐकलं नाही आणि लग्नाची तयारी चालू ठेवली. शुक्ल पंचमीचा दिवस उजाडला आणि ब्राह्मणाने लग्नाची सर्व तयारी केली होती. परंतु जेव्हा दुपारी पाहिलं तेव्हा दरवाजावर 4 वराती आल्या होत्या. ब्राह्मण विचार करू लागला, मी त्या महिलेला सांगितलं होतं की नातं तोडून टाक, मग तरीसुद्धा ही लोक वरात घेऊन माझ्या द्वारावर का आले आहेत? माझी एकच मुलगी आहे आणि तिच्यासोबत लग्न करण्यासाठी 4 मुलं आली आहेत. आता मी काय करू? माझी इज्जत मी कशी वाचू? माझ्यासमोर मरण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. असा ब्राह्मण विचार करू लागला आणि त्यानंतर विचार करत करत ब्राह्मण लगेच घरातून निघाला आणि एका नदीकिनारी जातो. समाजात इज्जत जाऊ नये यामुळे ब्राह्मणाला आत्महत्या करणं हाच योग्य पर्याय वाटतो. तो जेव्हा नदीकिनारी आला तेव्हा तो आत्महत्या करणारच होता. तेव्हा तिथून एक साधू चालत होता. तेव्हा त्या साधूनं त्यांना थांबवलं आणि विचारलं, तू या निर्जन जंगलामध्ये या नदीकाठी येऊन काय करत आहेस? ब्राह्मणाने साधूला सर्व काही हकीकत सांगितली की कशा प्रकारे माझ्या या मुलीसोबत लग्न करण्यासाठी 4 वर आले आहेत आणि आता समाजामध्ये माझी इज्जत जाईल. मी लोकांना माझं तोंड कसं दाखवू शकतो? त्यामुळे आत्महत्या करणं हाच योग्य पर्याय आहे असं मला वाटतं. तेव्हा ते साधू म्हणाले, आत्महत्या केल्यामुळं काहीच लाभ होणार नाही. तू माझ्यासोबत चल, मी तुझी ही अडचण आहे ना लगेचच दूर करेल. तेव्हा ब्राह्मण लगेचच त्या साधूसोबत निघाला आणि रस्त्यामध्ये जात असताना
त्यांना एक कुत्री दिसली जिने आत्ताच 3 पिळांना जन्म दिला होता. तेव्हा साधूने एका कुत्रीकडे इशारा करत ब्राह्मणाला सांगितलं, ते कुत्रिणीचं पिल्लू उचल आणि तुझ्या झोळीमध्ये टाक. साधूने सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाने कुत्रिणीचं ते छोटं पिल्लू उचललं आणि त्याच्या झोळीमध्ये टाकलं. त्यानंतर ते दोघेही पुढे चालू लागले. पुढे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की एका डुकरीणीने पिल्लांना जन्म दिला होता. साधूने त्यातील एका पिल्लाकडे इशारा करून ब्राह्मणाला त्यातील एक पिल्लू त्याच्या झोळीमध्ये टाकण्यासाठी सांगितलं. ब्राह्मणाने साधूने जसं सांगितलं तसंच केलं आणि त्यानंतर ते आणखी पुढे गेले. तेव्हा एका गाढविणीने पिल्लांना जन्म दिला होता. पुन्हा साधूने एका पिल्लाकडे बोट करत ब्राह्मणाला त्यातील एक पिल्लू त्याच्या झोळीमध्ये टाकण्यासाठी सांगितलं. ब्राह्मणाने साधूने जसं सांगितलं तसंच केलं. आता साधू आणि ब्राह्मण दोघेही घरी पोचले. साधू म्हणाले, तू तुझ्या झोळीत जी 3 पिल्लं आणली आहेस त्या पिल्लांना एका खोलीमध्ये बंद कर आणि तुझ्या मुलीला सुद्धा त्याच खोलीमध्ये बंद कर. जेव्हापर्यंत मी म्हणत नाही तेव्हापर्यंत खोलीचा दरवाजा उघडू नकोस. साधूना जसं सांगितलं तसं ब्राह्मणाने केलं आणि चौघांनाही एका खोलीमध्ये बंद केलं. त्यानंतर साधू म्हणाले की एक एक करून 4ही वरांना बोलव. ब्राह्मणाने पाहिलं, एका वराला बोलावलं. त्यानंतर साधूने खोलीचा दरवाजा उघडला, परंतु आतील प्रकार पाहून सर्वजण हैराण झाले होते. कारण आतमध्ये एकच रंगाच्या, एकाच रूपाच्या, एकाच वयाच्या 4 कन्या बसल्या होत्या. त्यामधील एका कन्येला बाहेर काढण्यात आलं आणि तिचा विवाह विधीपूर्वक तिथे उपस्थित असणाऱ्या वरासोबत करण्यात आला. अशा प्रकारे एक एक करून 4 मुलींचे लग्न 4 वरांसोबत करण्यात आले. ब्राह्मणाने 4ही मुलांकडच्या खूप चांगल्या प्रकारे खातिरदारी केली आणि संध्याकाळी त्याने 4ही मुलींना त्या मुलींचा निरोप घेतला. 4ही मुलं खुश होती. चौघांच्याही मुखावर विजयाची भावना झळकत होती. प्रत्येकाला असंच वाटत होतं की ब्राह्मणाच्या कन्येसोबत माझा विवाह झाला आहे आणि वरात घेऊन आलेले हे 3 वर निराश होऊन परत गेले आहेत. त्यांना हे माहीत होतं की ब्राह्मणाला एकच मुलगी आहे, परंतु 3 वराती चुकून आल्या आहेत. 4ही मुली त्याच्या सासरी गेल्या. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. एके दिवशी ब्राह्मणाच्या मनात विचार आला की मी माझ्या 4ही मुलींच्या सासरी जाऊन मी पाहतो की माझ्या मुली कशा प्रकारे राहत आहेत. त्याच प्रकारे तो प्रथम त्या मुलीजवळ गेला, जी मुलगी एका कुत्रिणीच्या पिल्लापासून झाली होती. मुलीच्या घरी गेल्यानंतर सोयऱ्यांनी ब्राह्मणाचा खूप चांगल्या प्रकारे आदर सत्कार केला. त्यानंतर ते म्हणू लागले, आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. तुम्ही तिथे आलेल्या 3 वरांना परत पाठवून तुमच्या मुलीचं लग्न आमच्या मुलासोबत लावून दिलं. यामुळे आम्हाला खूपच अभिमान आहे. तुमची मुलगी खूप सुंदर आहे. घरातील सर्व कामं खूप चांगल्या प्रकारे करते, परंतु तिच्यामध्ये एक वाईट गुण आहे. ती काहीही कारण नसताना उगाचच भांडण करते. घरामध्ये सर्व गोष्टी असतानासुद्धा शेजारी मागायला जाते. सकाळ झाल्यानंतर आजूबाजूच्या 10 घरांजवळ बसायला जाते. बघा, बसायला गेल्याशिवाय तिला चैन पडत नाही. आम्ही तिला खूप वेळा समजावून सांगितलं की तू असं इतरांच्या घराजवळ बसायला जाऊ नकोस, परंतु तिची सवय जातच नाही. सोयऱ्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर ब्राह्मणाने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो मनातल्या मनामध्ये म्हणाला, ही तर असंच वागणार, कारण ही तर एका कुत्रिणीची मुलगी आहे. त्यानंतर ब्राह्मण त्याच्या दुसऱ्या मुलीजवळ गेला, जी एका डुकरिणीच्या पिल्लापासून झाली होती. तिथे गेल्यानंतर सुद्धा सोयऱ्यांनी ब्राह्मणाचा खूप चांगल्या प्रकारे आदर सत्कार केला. त्यानंतर ते म्हणाले, श्रीमान, तुम्ही अन्य 3 वरांना परत पाठवून तुमच्या कन्येचा विवाह आमच्या मुलीसोबत लावून दिलात. यामुळं आम्ही खूप कृतज्ञ आहोत. तुमची मुलगी, तुमची कन्या खूपच चांगल्या स्वभावाची आहे, परंतु तिच्यामध्ये एक वाईट गुण आहे. ती खूपच घाणेरडी वागते. सुंदर सुंदर वस्त्र ती एका दिवसातच खराब करून टाकते.
तिला खाण्याची सुद्धा नीट पद्धत माहीत नाही. चांदीच्या ताटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान्न वाढलेले असतात, परंतु तुमची मुलगी आहे ना, सर्व पक्वानांना एकत्र मिक्स करून खूप घाण पद्धतीने खात असते. जेव्हा लागेल तेव्हा ती जेवायला बसत असते. घरामध्ये काहीही दिसलं ताबडतोब खायला सुरुवात करते. आम्ही तिला खूप वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्नसुद्धा केला, परंतु तुमची मुलगी आहे ना, ती काहीच ऐकत नाही. तेव्हा ब्राह्मणाने मनातल्या मनामध्ये विचार केला, कशी ऐकेल, शेवटी ही एका डुकरीणीची मुलगी आहे. त्यानंतर ब्राह्मण त्या मुलीजवळ गेला, जी मुलगी गाढविणीच्या पिल्लापासून झाली होती. तिथे गेल्यानंतर ती सोयऱ्यांनी ब्राह्मणाचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतात आणि ते सोयरे म्हणतात, आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. तुम्ही आमच्या मुलीसोबत तुमच्या मुलीचं लग्न लावून आमची इज्जत वाचवली. अन्य 3 वरांना परत पाठवून त्यामुळे आमची मान गर्वाने वर झाली आहे. त्याचबरोबर तुमची कन्यासुद्धा खूप चांगल्या स्वभावाची आहे. तुमची कन्या खूप मेहनती आहे. बिचारी दिवसभर कामांमध्ये लागलेली असते. कितीही अवघड जड काम असेल ना, तरीसुद्धा ती कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही. परंतु ही एक गोष्ट जरी खरी असली तरी तुमची मुलगी काम खूपच हळूहळू करत असते. 10 मिनिटांचं काम करण्यासाठी ती 1-2 तास लावत असते. आपण हिला जसं सांगू तसं फक्त ही काम करते. स्वतःचं डोकं बिलकुल वापरत नाही. कधी काम करत असताना शेजाऱ्यांसोबत गप्पा मारायला बसते आणि दिलेलं काम ती विसरून जाते. आळशी इतकी आहे की सांगितल्याशिवाय कोणतंही काम करत नाही. त्याचबरोबर अन्न शिजवता सुद्धा झोपून जाते. आम्ही कित्येक वेळा तिला समजवण्याचा प्रयत्न केले आहेत, परंतु तरीसुद्धा ती आमचं काहीच बोलणं ऐकत नाही. असं वाटत आहे की हिला परमात्माने बुद्धी नावाची चीजच दिली नाही. एकाच गोष्ट 1000 वेळा समजावून सुद्धा हिला काहीच समजत नाही. त्यामुळं माझा मुलगा रागामध्ये हिला कधी गाढविणीची मुलगीसुद्धा म्हणत असतो. तेव्हा ब्राह्मणाने मनातल्या मनामध्ये विचार करतो, मग ही मुलगी मग ही मुलगी माझी कुठे आहे? बघा, गाढविणीच्याच तर ती मुलगी आहे, गाढविणीचीच तर ती मुलगी आहे. शेवटी ब्राह्मण त्याच्या कन्येजवळ गेला आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा सोयऱ्यांनी ब्राह्मणाचा खूप चांगल्या प्रकारे स्वागत सत्कार करतात. सोयऱ्यांनी ब्राह्मणाची आणि त्याच्या कन्येची खूप चांगल्या प्रकारे प्रशंसा केली आणि म्हणाले, सोयऱ्यांना तुमची मुलगी खूपच सुशील आहे, सुलक्षणी आहे. ज्या दिवसापासून ती आमच्या घरामध्ये आली आहे ना, आमच्या घरातील दरिद्रता पूर्णपणे निघून गेली आहे. ती सकाळी लवकर उठते, घराची सर्व साफसफाई करते, नित्यनेमाने लवकर आंघोळ करून पूजापाठ करते. रिकाम्या वेळेमध्ये रामायण त्याचबरोबर चांगले ग्रंथ वाचत असते. शेजाऱ्यांच्या घराजवळ जाऊन गप्पा मारणं, वेळ वाया घालवणं हे हिला बिलकुल आवडत नाही. सर्वांना खूप प्रेमाने जेवण वाढते. सासू सासऱ्यांची त्याचबरोबर तिच्या नवऱ्याची सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सेवा करत असते. हिचा इतरांसोबत वागण्याचा व्यवहार आहे ना, बोलचाल खूप चांगली आहे. घरातील त्याचबरोबर बाहेरची लोकंसुद्धा तिच्यामुळं खूप प्रसन्न राहतात. घरातील प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांभाळून ठेवत असते. कोणतीही वायफळ खर्च करत नाही. ज्या गोष्टीची गरज आहे ना, फक्त तीच गोष्ट बाजारातून आणायला सांगत असते. स्वतःसाठी कधी एक साडीची सुद्धा हिने मागणी केलेली नाही. जेव्हा आम्ही स्वतःहून साडी आणतो ना, तेव्हाच म्हणते, मला याची काहीच गरज नाही, माझ्याकडे अजून खूप साड्या आहेत. बघा, तिला कोणतेही आभूषण परिधान करण्याची आवड नाही. ती फक्त हेच म्हणत असते की माझा नवरा आहे ना, हाच माझा सर्वात मोठा आभूषण आहे. सोयऱ्यांनो, मी तुम्हाला सांगतो की तुमची मुलगी खूप गुणी आहे. तिची मी शब्दांमध्ये प्रशंसा करूच शकत नाही. ती तर साक्षात लक्ष्मीच आहे. सोयऱ्यांकडून हे असं बोलणं ऐकल्यानंतर ब्राह्मण खूप प्रसन्न होतो. मनातल्या मनामध्ये तो म्हणू लागतो, ही तर असंच वागणार, कारण ही माझी म्हणजे एका मनुष्याची मुलगी आहे. बघा, अशा प्रकारे ब्राह्मण खूपच प्रसन्न होऊन
आनंदामध्ये घरी निघून जातो. बघा या कथेचं तात्पर्य काय. आपण पाहिलं की या कथेमध्ये ज्या 3 स्त्रिया आहेत त्यातील पहिली स्त्री जी एका कुत्रिणीच्या पिल्लापासून जन्माला आली होती, तिला सतत इतरांच्या घरासमोर जाऊन बसण्याची आणि वायफळ वेळ वाया घालवण्याची सवय होती. अशा मुलीसोबत चुकूनही लग्न करू नये. त्याचबरोबर दुसरी स्त्री जी एका डुकरिणीच्या पिल्लापासून जन्माला आली होती, ती खूपच घाणेरडी वागत असते. तिला जेवणाची योग्य पद्धत माहीत नसते, जेवणाची योग्य वेळ माहीत नसते, कसं वागावं हे सुद्धा माहीत नसतं. अशा प्रकारच्या मुलीसोबत सुद्धा चुकूनही लग्न करू नये. आणि त्याचबरोबर तिसरी स्त्री जी म्हणजे एका गाढविणीच्या पिल्लापासून झाली होती, जी खूपच सुस्त आणि सांगकामी होती, तिच्या संसारामध्ये स्वतःचं डोकं न वापरणारी असते. अशा मुलीसोबत सुद्धा कधीच लग्न करू नये. लग्न तर अशा मुलीसोबत करावं जी सुसंस्कारी असते, घरातील सर्व सदस्यांची काळजी घेणारी, कमी खर्च करणारी, त्याचबरोबर सासरच्या घराला स्वतःचं घर समजणारी असावी. अशा मुलीसोबत तुम्ही जर लग्न करत असाल ना, तुमच्या घराची दिवसागणित प्रगती होत राहील. पण जर या 3 मुलीसोबत जर लग्न केलं ना, तर तुमच्या आयुष्याची बरबादी निश्चित होत असते. म्हणून एक लक्षात घ्या, समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक स्त्रीनं, जर तुम्ही आळशी असाल, जर तुम्हाला वाईट सवयी असतील, तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे. कारण माणसाचा स्वभाव असतो ना, भक्ती मार्गामध्ये निर्मळ होत असतो. जर तुमच्या जीवनामध्ये मौन धारण केलं, उपासनेला जर महत्त्व दिलं, तर कितीही वाईट प्रवृत्तीची स्त्री असो किंवा पुरुष असो, तर त्याचं मनसुद्धा निर्मळ होतं, चांगल्या सवयीसुद्धा लागतात. म्हणून आपल्यामध्ये जर वाईट संगती असतील, तर भक्ती मार्गामध्ये आपल्या जीवनामध्ये सामर्थ्य निर्माण करा. जेव्हा तुम्ही भक्ती मार्गामध्ये याल, जेव्हा तुमच्या हातून रोज 2 वेळची उपासना घडेल, तेव्हा तुमचं मनसुद्धा निर्मळ होऊन जाईल. तुमच्या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कामामध्ये सुख निर्माण होईल आणि तुम्हीसुद्धा समोरच्याच्या जीवनामध्ये, समोरच्याच्या मनामध्ये घर करून बसाल. नक्कीच हे शक्य आहे आणि नक्कीच हे शक्य सद्गुरू आई करत असते. जय जय रघुवीर समर्थ.